मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती। हे गाणं ऐकल्यावर आपल्याला आठवतं ते आपल्या शेतात डोलणारे हिरवं पीक, धान्याच्या राशी, ज्याला आपण सोन्याची उपमा देतो। पण जर मी तुम्हाला सांगितलं की आता आपली धरती खरंच अक्षरशः सोनं ओकणार आहे, पृथ्वीच्या पोटातून सोनं वर येणार आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? हे मी नाही म्हणत, तसेच ही कोणत्याही सिनेमाची कथा नाही, तर हे एका नव्या थक्क करणाऱ्या वैज्ञानिक संशोधनाचं सत्य। जर्मनीतील काही वैज्ञानिकांनी नुकताच एक असा दावा केला आहे, त्यामुळे जगात एकच खळबळ उडाली आहे। त्यांचं म्हणणं आहे की पृथ्वीच्या गाभ्यात म्हणजे तिच्या केंद्रात हजारो किलोमीटर खाली दडलेलं सोनं आणि इतर मौल्यवान धातू आता हळूहळू पृष्ठभागाच्या दिशेने येत आहे। हे कसं शक्य आहे? पृथ्वीच्या पोटात इतका मोठा खजिना आहे तरी कसा? आणि तो जर वर येत असेल तर तो आपल्यापर्यंत पोहोचणार का? की मग हे फक्त एक वैज्ञानिक कुतूहल आहे? आज आपण या सोन्याच्या गळतीमागचं विज्ञान, त्याचे पुरावे आणि त्याचे आपल्या भविष्यासाठी काय परिणाम होऊ शकतात, यावर सविस्तर आणि सोप्या भाषेत चर्चा करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या आश्चर्यकारक संशोधनाची सुरुवात झाली जर्मनीतील गॉटिंगन विद्यापीठात। तिथे भूरसायनशास्त्रज्ञ नील्स मेसलिंग आणि मॅथियस विल्बोल्ट यांच्या टीमने अमेरिकेतील काही बेटांवरील, विशेषतः हवाई बेटांवरील ज्वालामुखी खडकांचा आणि बेसाल्ट नमुन्यांचा सखोल अभ्यास केला। हा अभ्यास नेचर या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे। त्यांनी ज्वालामुखीच्या लाव्हा रसातून बाहेर पडलेल्या खडकांचं विश्लेषण केलं आणि त्यांना जे काही सापडलं ते खरंच अविश्वसनीय होतं। त्यांना या खडकांमध्ये सोनं, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम, रुथेनियम यासारख्या इतर मौल्यवान धातूंच्या आयसोटोपचं प्रमाण खूप जास्त आढळलं। आयसोटोप म्हणजे एकाच रासायनिक मूलद्रव्याची वेगवेगळी रूपं। या आयसोटोपच्या विशिष्ट प्रमाणामुळे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की हा ज्वालामुखीचा लाव्हा ते हे खडक पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळून नाही, तर ते थेट पृथ्वीच्या गाभ्यामधून, तिच्या केंद्रातून वर आले आहेत। संशोधक नील्स मेसलिंग यांनी तर म्हटले की जेव्हा पहिला निष्कर्ष समोर आला तेव्हा आम्हाला जाणवलं की आपण खरोखर पृथ्वीच्या आत दडलेल्या सोन्याचा साठा शोधला आहे। आता प्रश्न पडतो की पृथ्वीच्या पोटात इतकं सोनं आलं तरी कुठून आणि ते किती खोल आहे? शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की पृथ्वीवर आढळणारं जवळपास 99.99% सोनं आणि इतर मौल्यवान धातू हे पृथ्वीच्या कवचात किंवा वरच्या थरात नसून ते पृथ्वीच्या गाभ्यात म्हणजे साधारणपणे 2900 ते 3000 किलोमीटर खाली एका भल्या मोठ्या खडकाखाली दडलेले आहेत। पृथ्वीचा गाभा दोन भागांमध्ये विभागलेला आहे। एक बाह्य गाभा जो 2900 ते 5150 किलोमीटर खोल आहे आणि दुसरा आतील घट्ट गाभा जो 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर खोल आहे। आजपासून सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि तिच्या अंतर्गत रचनेत मोठे बदल झाले, तेव्हा आयन कॅटस्ट्रॉफ नावाची एक प्रक्रिया घडली। या प्रक्रियेदरम्यान लोखंडांसारखे जड धातू आणि सोनं, प्लॅटिनम सारखे अत्यंत जड मौल्यवान धातू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्या केंद्राच्या दिशेने खाली जाऊ लागले आणि गाभ्यामध्ये जमा झाले। त्यामुळे पृथ्वीचा वरचा थर, कवच आणि मॅन्टल या मौल्यवान धातूंच्या बाबतीत तुलनेने गरीब झाला। शास्त्रज्ञांनी एक थक्क करणारा अंदाज लावला आहे। ते म्हणतात की पृथ्वीच्या गाभ्यामध्ये इतकं सोनं आहे की जर ते सगळं बाहेर काढून पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान रीतीने पसरवलं तर प्रत्येक खंड तब्बल 50 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 1.5 फूट जाडीच्या सोन्याच्या थराने व्यापला जाईल। कल्पना करा किती प्रचंड खजिना आहे हा। आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की हा खजिना इतका खोल आहे की तिथपर्यंत पोहोचणं मानवासाठी अशक्य आहे, पण या नव्या संशोधनाने काही नव्या शक्यता निर्माण केल्या आहेत। मग हा गाभ्यातील खजिना वर येतो तरी कसा? याचं उत्तर दडलं आहे ज्वालामुखीच्या प्रक्रियेत। संशोधक मॅथियस विल्बोल्ट सांगतात की पृथ्वीच्या गाभ्यातून अब्जावधी टन गरम खडक, ज्यांना मॅन्टल प्लम्स म्हटलं जातं, ते प्रचंड दाबाने आणि उष्णतेने वरच्या दिशेने ढकलले जातात। हे गरम खडक पृथ्वीचा गाभा आणि कवच यांच्यामधला थर बेधून वर येतात आणि त्यातूनच हवाई बेटांसारखी ज्वालामुखी बेटे तयार होतात। ही प्रक्रिया अत्यंत शक्तिशाली आणि प्रचंड मोठी असली तरी ती काही एका दिवसात किंवा वर्षात घडत नाही। यासाठी लाखो वर्षांचा भूगर्भीय कालखंड लागतो। या ज्वालामुखीच्या उद्रेकांदरम्यान जो लाव्हा बाहेर पडतो तो आपल्यासोबत पृथ्वीच्या अत्यंत खोल भागातून रासायनिक आणि समस्थानिक खुणा घेऊन येतो। गॉटिंगन विद्यापीठाच्या संशोधकांनी याच खुणांचा मागोवा घेतला। त्यांनी रुथेनियम नावाच्या एका दुर्मिळ आणि जड धातूचा, विशेषतः रुथेनियम 100
या आयसोटोपचा हवाई बेटांवरील बेसाल्ट खडकांमध्ये अभ्यास केला आणि त्यांना जे निष्कर्ष मिळाले त्यावरून हे स्पष्ट झालं की खडक आणि त्यातील सोनं व इतर मौल्यवान धातू पृथ्वीच्या गाभ्यातून वरच्या थरांमध्ये झिरपत आहेत। या नव्या संशोधनामुळे पृथ्वीच्या निर्मिती आणि तिच्या उत्क्रांतीबद्दलच्या आपल्या समजुतींना एक नवं वळण मिळालं आहे। याआधी पृथ्वीशास्त्रज्ञांचा असा समज होता की पृथ्वीचा गाभा हा एक वेगळा, बंदिस्त आणि रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असा जलाशय आहे। म्हणजे एकदा जे धातू गाभ्यात गेले ते तिथेच अडकून पडले, त्यांचा वरच्या थरांशी काही संबंध नाही। पण या नवीन संशोधनाने हे स्पष्ट केलं आहे की तसं नाहीये। रुथेनियम आणि सोन्यासारखे मौल्यवान घटक हळूहळू लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून गाभ्यातून वरच्या दिशेने स्थलांतरित होत आहेत। हे एक प्रकारचं लिकेज आहे, गळती आहे। याचा अर्थ काय? याचा एक अर्थ असा की सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे अनेक धातू आले ते केवळ उल्कापिंडांच्या वर्षावातूनच आले असं नाही, तर त्यापैकी काही धातू हे आपल्या पृथ्वीच्या आतूनच, तिच्या पोटातूनच उद्भवले असावेत। हे संशोधन पृथ्वीच्या अंतर्गत प्रणाली कसा विकसित झाल्या हे समजून घेण्यासाठी एक नवा मार्ग उघडत आहे। विशेषतः रुथेनियम सारखे घटक पृथ्वीच्या विविध थरांमधील रासायनिक देवाणघेवाण समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ट्रेसर्स ठरू शकतात आणि याचे परिणाम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नाहीत। जर मौल्यवान धातूंची अशी गळती पृथ्वीवर शक्य असेल तर आपल्या सूर्यमालेतील इतर खडकाळ ग्रह जसे की मंगळ, शुक्र किंवा सूर्यमालेच्या बाहेरील इतर ताऱ्यांभोवती फिरणारे खडकाळ ग्रह ज्यांच्यावर अशी प्रक्रिया घडू शकतात। यातून आपल्याला ग्रहांच्या निर्मितीची आणि त्यांच्या भूगर्भीय उत्क्रांतीची एक व्यापक कल्पना येऊ शकते। आता तुमच्या मनात एक मोठा प्रश्न आला असेल, जर पृथ्वीच्या पोटातून सोनं वर येतंय तर आपण ते लगेच खोदून काढू शकतो का? आपण सगळे करोडपती बनणार का? तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे। जरी हे धातू वर येत असले तरी ते अत्यंत सूक्ष्म प्रमाणात आणि ज्वालामुखी खडकांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात असतात। ते काही सोन्याच्या खाणींप्रमाणे एका ठिकाणी जमा झालेले नसतात आणि ते ज्या खोल भागातून येतात तिथपर्यंत पोहोचून त्यांना व्यावसायिकरित्या बाहेर काढणं हे आजच्या तंत्रज्ञानानुसार तरी शक्य नाही। ही गळती भूगर्भीय कालखंडात लाखो करोडो वर्षांमध्ये होणारी प्रक्रिया आहे। त्यामुळे या संशोधनाचा उद्देश लगेच सोनं काढणं हा नाही, तर आपल्या पृथ्वीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं हा आहे। तर पृथ्वीच्या पोटातून सोनं बाहेर येतंय ही बातमी जितकी रोमांचक आहे तितकीच ती आपल्या ग्रहाबद्दलची आपली समज वाढवणारी आहे। हा खजिना आपल्याला लगेच करोडपती बनवणार नसला तरी पृथ्वी कशी बनली, तिचं अंतरंग कसं काम करतं आणि अब्जवादी वर्षांपासून तिच्यात कोणते बदल होत आले आहेत याबद्दल हे संशोधन आपल्याला खूप काही सांगून जातं। कदाचित मेरे देश की धरती खरोखरच सोना उगले असं म्हणण्यामागचा अर्थ आता आपल्याला एका नव्या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच कळला असेल। या संशोधनामुळे भविष्यात पृथ्वी आणि इतर ग्रहांबद्दल आणखी कोणती रहस्य उलगडतात हे पाहणं खरोखरच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खालील लाईक बटनावर क्लिक करा, त्यामुळे ही इंटरेस्टिंग माहिती किती लोकांनी शेवटपर्यंत पाहिली याचा अंदाज येऊ शकेल।